नमस्कार. वैशालीज किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत. आज आपण बनवणार आहोत कोथिंबीर वडी. त्यासाठी लागणारं साहित्य आपण बघून घेऊया. मी या ठिकाणी कोथिंबीर निवडून घेतलेली आहे, स्वच्छ धुवून सुकवून पण घेतलेली आहे. ती आता आपण बारीक कापून घेणार आहे. त्याच्यामध्येच आपण आलं लसूणची पेस्ट, बेसन पीठ घालणार आहे, 2 चमचे तांदळाचं पीठ घालणार आहे, मळून घेणार आहे आणि मग थोडेसे पांढरे तीळ घालून आपण ही वडी थापून घेणार आहे. थोडी वेगळ्या पद्धतीने बनवणार आहे आपण कोथिंबीर वडी. तर आपण बघून घेऊया कशी बनवायची ती. कोथिंबीर आपण बारीक कापून घेतलेली आहे. त्याच्यामध्येच मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे, 2 चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, हिरवी मिरची, आलं लसूणची पेस्ट घेतलेली आहे, थोडं लाल तिखट, हळद, ओवा आणि जिरे पण घेतलेले आहे. आणि हे आपण एकत्र करून घेणार आहे. याच्यामध्येच बेसन पीठ घालून मळून घेणार आहे. आणि नंतर आपण एका ताटाला असं तेल लावून घेणार आहे आणि त्याच्यामध्ये थोडेसे पांढरे तीळ असे घालून घेणार आहे. मग हे पीठ मळून झाल्यानंतर आपण ते प्लेटमध्ये थापून घेणार आहे. तर आता आपण याच्यामध्ये बेसन घालून मिक्स करून घेऊया सगळं. कोथिंबीरमध्ये आपण सर्व मसाला मिक्स करून घेतलेला आहे. त्याच्यामध्ये आपण बेसन पीठ पण घालून घेणार आहे. मग थोडंसं पाणी घालून आपण याला मळून घेणार आहे. अगदीच आपण पारंपरिक करतो तशा नाही बनवणार आपण वड्या. आज जरा वेगळ्या पद्धतीने बनवणार आहे. बेसन पीठ कोथिंबीरमध्ये असं मिक्स करून घेऊया आणि मग आवश्यकतेनुसार थोडं थोडं पाणी घालून आपण याला मळून घेऊया. साधारण 2 वाटी कोथिंबीरला 1 वाटी ते 1.25 वाटी पीठ लागतं बेसनचं. आता थोडं पाणी घालून मिक्स करून घेऊया. अशा प्रकारे आपण थोडंसं पाणी घालून हे पीठ मळून घेणार आहे. प्रॉपर असा याचा गोळा बनवणार आहोत. मग आपण याला प्लेटमध्ये थापून घेणार आहे. पीठ जर आपल्याला वाटलं थोडंसं कमी तर आपण थोडं पीठ याच्यामध्ये आणखी वापरू शकतो. छान असं हाताने मळून घ्यायचं आहे पीठ. मग एक गोळा बनवायचा याचा. पीठ मळून झालेलं आहे. आता मी प्लेटमध्ये याला थापून घेणार आहे. प्लेटमध्ये मी ही वडी थापून घेतलेली आहे, तुम्ही बघू शकता. आणि वरतून तीळ पण घातलेले आहेत मी. तिळामुळे पण आपली वडी एकदम क्रिस्पी बनते. आणि तांदळाचं पीठही घातलेलं आहे आपण मळताना याच्यामध्ये. आणि थोडीशी जाडसर अशीच थापून घेणार आहे. आणि मग याला आपण कुकरच्या भांड्यामध्ये पण ठेवू शकतो किंवा एखाद्या कढईमध्ये पाणी ठेवून साधारण 20 मिनिटं वाफवण्यासाठी ठेवून देणार आहे. मग आपण थंड झाल्यावर याला कापून तळून किंवा शॅलो फ्राय करून घेणार आहे. या ठिकाणी मी कढईमध्ये पाणी उकळण्यासाठी ठेवलं होतं, कारण आपण वडीला आता वाफ काढून घेणार आहे. मग ही प्लेट अशीच याच्यामध्ये ठेवून दिलेली आहे. साधारण 20 मिनिटानंतर आपण याला पुन्हा चेक करणार आहे, शिजले की नाही वडी ते. आता आपण याच्यावर असंच झाकण घालून घेणार आहे. याच्यावरती अशी मी परात घातलेली आहे. आपली वाफ बाहेर जाऊ नये याच्यामध्येच ही वडी शिजली पाहिजे म्हणून मी पॅक झाकण असं लावून घेतलेलं आहे. आता 20 मिनिटं ठेवून देणार आहे आपण. आता आपली वडी 20 मिनिटं उकडून झालेली आहे. आपण बघून घेऊया शिजली का ते. याच्यामध्ये आपण असंच चमचा किंवा चाकूच्या साह्याने बघून घेऊया. आतमध्ये बघा चिकटत नाही आहे ह्याला, म्हणजे आपली वडी ही शिजलेली आहे. तर आता आपण याला थंड करून घेणार आहे. मग आपण याला तळून घेणार आहे कापून.
वडी थंड झाल्यानंतर मी चौकोनी असे तुकडे करून घेतलेले आहेत, त्याचे तुम्ही बघू शकता. आता आपण याला तेलामध्ये तळून घेऊया किंवा शॅलो फ्राय केलं तरी चालतं. तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही करा. तेल तुम्हाला आवडत नसेल जास्ती तळलेले पदार्थ खायला तर तुम्ही कमी तेलामध्ये पण या क्रिस्पी होईपर्यंत परतवून घ्या. कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं मी. याच्यामध्येच आपण ही वडी तळून घेणार आहे. आपली कोथिंबीर वडी तळून तयार झालेली आहे. तुम्ही शॅलो फ्राय पण करू शकता. चवीला पण अगदी जबरदस्त लागतात. पारंपरिक पद्धतीने न करता मी थोड्या वेगळ्या पद्धतीने बनवलेल्या आहेत, पण चवीला जबरदस्त लागतं. तुम्ही नक्की बनवून बघा. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉनही प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझ्या नवनवीन रेसिपीज बघायला मिळतील. तोपर्यंत खात राहा.